मॅचला होईल सुरुवात. गणरायाचा गजर करत मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल झालेत. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पहिलं षटक मेहराज शेख तर सलामीची जोडी दाखल होती. अगदी रुपेश सोनवणे सोबतीला असतील. दोन्ही टीम्सला विनंती आपला अतिरिक्त खेळाडू सांभाळून लक्षात दाखल करा. प्रशांत माने आणि रुपेश सोनवणे ऑन स्ट्राईक. प्रशांत गोलंदाजीसाठी मेहराज शेख सज्ज. ओके, स्ट्राईक वरती रुपेश सोनवणे, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत माने. मेहराज शेख हाताळण्यासाठी सज्ज असतील. पहिलं षटक. आतापर्यंत 5 विकेट मेहराज यांच्या नावावरती आहेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू अगदी फुल टॉस पद्धतीचा, परंतु संपर्क नाहीये. सुरुवात जबरदस्त झाली आहे. या मॅचमध्ये एक अतिशय तगडा संघर्ष आणि या संघर्षातूनच एक विजेता आपल्याला प्राप्त होईल. संतोष अडाकुळ गुरुजी यांनी सांगितलं आहे प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी सरकचे 3 षटकार आले तर मात्र 1001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक दिलं जाणार आहे. पुन्हा हाताळावा लागेल हा चेंडू. अगदी अखेरच्या क्षणी मात्र थोडासा ताळमेळामध्ये गडबड झाली. पहिल्या चेंडूवरती मात्र फुलटॉस मिस झाला. तदनंतर मात्र आता पुन्हा हाताळला जाईल चेंडू. यावेळी सावध पवित्रा हलक्या हाताने कव्हर्स मध्ये ढकलला चेंडू. सिंगल प्राप्त केली जाईल. ऑफ द मार्क रुपेश. मेहराज यांची गोलंदाजी ऍक्शन पाहिली. अगदी साइडम ऍक्शन. लसित मलिंगा यांच्यासारखी काहीशी गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त लेग कटर. अगदी गतवर्षीचे फायनलिस्ट या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये 2 हात करताना पाहायला मिळतील. चांगली सुरुवात राहिली आहे मेहराजच्या माध्यमातून. अगदी बांधून ठेवलं आहे आत्तापर्यंत प्रशांत आणि रुपेशला. अगदी अवघी 1 धाव आली आहे पहिल्या 3 चेंडूच्या पाठीमागे. यावेळी मात्र शॉर्ट फाईनवरती अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे या फटक्यासाठी. सिंगल प्राप्त होते आहे. अगदी सुसाट्याचा वारा सुटलाय. निसर्गरम्य वातावरण. भिलार कासवंड पाचगणी येते आणि या थंड हवेच्या वातावरणामध्ये हाय अल्टिट्यूडवरती कॅमेरामनचं काम थोडंसं नक्कीच खडतर असतं. पडद्यामागचा कलाकार इथं कॅमेरा देखील हलताना पाहायला मिळतो वाऱ्याच्या झोतामुळे, परंतु तरी देखील आपली नजर मैदानावरती स्थिर, प्रत्येक चेंडूवरती स्थिर ठेवण्याचं काम. या दरम्यान चेंडू पहा जबरदस्त. यावेळेला ऑफ कटर पूर्णतः चकित केलं आणि त्याच चेंडूचं पूर्ण प्रक्षेपण जे आपण पाहतोय. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली जाते कॅमेरामॅनच्या माध्यमातून. कॅमेरामॅनची चावी पडली, कोणाला गावली तर सांगा. एक्सेस म्हणून आहे, महाकालचं किचन आहे त्याला. ओके. आणि आमचे कॅमेरामॅन यांच्या गाडीची चावी पडलेली आहे. महाकालचं त्याला किचन आहे. ॲक्सेस गाडीची चावी जर कुणाला सापडली तर ती जमा करा. कॅमेरामॅन आमचे अर्थातच धनंजय लोखंडे आणि शुभम माळशिकरे. पडद्यामागचे कलाकार. टेक्निकल टीम देखील तितकीच महत्त्वाची. अर्थात स्पोर्ट्स ऑन लाईव्हची आमची टेक्निकल टीम प्रीतम लोखंडे, त्याचबरोबर मोहन जाधव. अलॉंग द कार्पेट जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॅकफुट पंच. चेंडू निष्ठून जातोय सीमा पार. पहिला चौकार. जबरदस्त फटका. अगदी सेमीफायनल क्रमांक 1 चे सामनावीर अर्थातच श्रीकृष्ण गुंजाळ यांचं देखील आगमन होत आहे. पहिलं षटक समाप्त. 8 धावा धावफलकावरती. कॅमेरामनची आपण चर्चा करतोय मित्रांनो. अगदी प्रत्येक खेळाडूकडे आपली नजर असते, प्रत्येक चेंडूवरती मात्र कॅमेरामनची नजर असते.
मैदानावर सगळ्यांचं लक्ष असतं फलंदाजावर, गोलंदाजावर, पण एक गोष्ट मात्र आपण विसरतो. ही संपूर्ण दुनिया मित्रांनो आपल्याला दिसते कशी? कुठेतरी एक माणूस असतो ज्याच्या समोर असतो कॅमेरा आणि डोळ्यामध्ये असतात त्या भावना. धूळ उडते, ऊन तापतं, पाऊस देखील झोडपतो, पण हा माणूस फ्रेम सोडत नाही. कारण त्याला माहीत असतं एक चुकलेला फोकस म्हणजे एक हरवलेला सुवर्ण क्षण. इथं मात्र बीमर हाताळलाय, नो बॉल आहे, नो +1. आणि अर्थातच इतकं सुंदर क्षणचित्र जी टिपतात अशा प्रत्येक क्षणाला इतिहासात बंदिस्त करणारे आमचे कॅमेरामॅन अर्थात भूषण, शुभम माळशिकरे आणि धनंजय लोखंडे नो +1 येत आहेत. जितका महत्त्वाचा कॅमेरामॅन तितकीच महत्त्वाची टेक्निकल टीम देखील असते. आमची स्पोर्ट्स ऑन लाईव्हची टेक्निकल टीम. फुल टॉसवरती मोठा प्रहार, रुपेश सोनावणे. इथं मात्र जीवनदान, फ्री हिट होता, अगदी कॅच जरूर पकडला गेला, परंतु वैभव जावळे डीपमध्ये तैनात. आता स्ट्राईक वरती दाखल प्रशांत. यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर, ऑन द राईज, बिग हिट, षटकार प्रशांतच्या बॅटमधून. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण हा षटकार ॲक्शन रिप्ले पाहतोय. जबरदस्त टोला लगावलाय, अगदी हाफ वॉलीचा खरपूस समाचार. आणि अर्थातच हे संपूर्ण प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जातं, अर्थात जे मैदानावर नसतात पण मैदान त्यांच्या स्क्रीनवर चालतं, तो म्हणजे आपला टेक्निकल ऑपरेटर अर्थात स्पोर्ट्स ऑन लाईव्हची जान म्हणजे आमचे प्रीतम लोखंडे, त्याचबरोबर मोहन जाधव. यावेळी मात्र पुन्हा एकदा कॅमेरामॅनला चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या दिशेने चौकार, 4 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कडा सोलापूर संघासाठी. प्रशांत 6 चेंडू आतापर्यंत 16 वरती खेळतायत, 21 धावा धावफलकावर लागतायत. 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होत आहे. अगदी चावी सापडली आहे गाडीची, धनंजय सर काळजी करू नका. अगदी यूट्यूब टीम अर्थात ज्याचं प्रत्येक बटन म्हणजे भावनेचा ऑन एअर सिग्नल असतो. वायफाय थोडं लटपटलं तरी ही टीम शांत बसत नाही, कारण त्यांना माहीत असतं लोकांना बफरिंग नको, भावना पाहिजेत. त्या सिग्नलच्या सैनिकांना, लाईव्ह टिकवणाऱ्या योद्ध्यांना एक जबरदस्त सन्मान आपण देणं गरजेचं आहे. त्यांना मानाचा मुजरा करणं गरजेचं आहे, कारण स्पर्धा संपते, सर्वजण आपण आराम करतो, विसावतो, तरी देखील ही टीम शांत बसत नाही, कारण त्यांना तिथून पुढे देखील एडिटिंग, सर्व भावना अगदी योग्य पद्धतीने लोकांपर्यंत मांडायच्या असतात. अगदी या षटकाचे आपण हायलाइट्स पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदररित्या मेहराज शेख यांची ओव्हर खरं तर आपण पाहतोय. मेहराज शेख ज्यांनी ज्या पद्धतीनं कटर्स आपण हाताळले गेले, त्यानंतर बॅकफुटवरती चौकार देखील खेळला गेला. जॉकी आले, जॉकी यांचा पहिला चेंडू नो बॉल, अगदी बीमर. त्यानंतर मात्र टप्प्यामध्ये आलेला चेंडूचा करेक्ट कार्यक्रम, षटकार लगावला गेला आणि ताकदीनंतर थोडीशी नजाकत देखील दाखवली गेली. नक्कीच संतोष गुरुजी, थँक्यू. 21 धावा धावफलकावरती आहेत. अगदी इनिंग्स हायलाइट देखील स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. जिवंत देखावा उभा केला जातोय मैदानामध्ये.
जितके महत्त्वाचे खेळाडू असतात तितकंच महत्त्वाचं असतं ते आयोजन. आणि या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन अर्थातच या कासवंड भिलार येथे वसलेल्या सुंदर अशा मैदानावरती आर सी स्पोर्ट्सचं हे मैदान अर्थात छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम, रणजित चव्हाण सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. त्यांना विसरून कसं चालेल, कारण या संपूर्ण स्पर्धेचा मर्म त्यांनी जपलाय. अगदी मैदान इतकं सुंदररित्या तयार करणं, तदनंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी अत्यंत परफेक्ट असं नियोजन, मैदानामध्ये अतिशय दर्जेदार असे पंच रणजित चव्हाण सर आणि त्यांची संपूर्ण टीम आर सी स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून फक्त हीच स्पर्धा नव्हे तर संपूर्ण वर्षभर अनेक दर्जेदार स्पर्धा या मैदानावरती राबवल्या जातात आणि त्या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक खेळाडू इथं घडताना पाहायला मिळतात. आज टेनिस क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती नक्कीच पाहतोय, परंतु वर्षभर सातत्यपूर्वक लेदर बॉल क्रिकेटचे अनेक देखणे दर्जेदार सोहळे या मैदानावरती आर सी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून राबवले जातात. रणजित चव्हाण सर आणि संपूर्ण टीम यांचं कौतुक यासाठी करावं तितकं थोडं, कारण अगदी धावफलकावरती 21 धावा आहेत 2 षटकानंतर. अगदी आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये अनेकदा स्टेडियम उपलब्ध होत नसतात, परंतु या निसर्गरम्य वातावरणामध्ये पाचगणी हिल स्टेशनवरती जे मैदान उपलब्ध करून दिले, अगदी साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन स्टेडियमची आठवण करून देणारं मैदान. आणि हे सुंदर मैदान सजवण्यामध्ये आर सी स्पोर्ट्सच्या संपूर्ण टीमचा वाटा. अगदी सकाळच्या सत्रात अल्पोपहारासाठी झटण्यापासून मैदानावरती राबण्यापर्यंत प्रत्येक क्षण या संपूर्ण टीमचा महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये जितक्या खेळाडूंनी स्पर्धा सजवली, जितकं योगदान यूट्यूब टीमचं राहिलं, तितकाच दर्जेदार महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे ते संपूर्ण आयोजनामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या आर सी स्पोर्ट्स अर्थात रणजित चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. या दरम्यान मात्र हा चौकार लगावला जातोय सीमारेषेपार 4 धावांसाठी. गतवर्षीची इरिगेशन प्रीमियर लीग असेल, तदनंतर लेदरबॉल क्रिकेटच्या विविध स्पर्धा असतील, अगदी काही दिवसांपूर्वी इथं स्पर्धा जी रंगल्या, अनेक टेनिस क्रिकेटच्या दर्दिप्यमान स्पर्धांचं आयोजन या मैदानावरती केलं जातं आणि नक्कीच त्यापैकीच हा एक मानाचा तुरा आर सी स्पोर्टच्या शिरपेचा रोवला जातोय. यावेळेला मात्र फटका स्क्वेअर लेगमध्ये अभय आहेत तैनात, त्यांच्या माध्यमातून थांबवला जाईल. सिंगल कंप्लीट होईल. 27 धावा धावफलकावरती दाखल. मेहराज शेख यांचं षटक अतिशय सुंदररित्या हाताळलं जात आहे. यावेळी मात्र हलक्या हातानं टॅप केलेला चेंडू डॉट बॉल. एक गडी बाद 27 धावा धावफलकावरती. थोडंसं थांबवलाय धावफलक मेहराज यांनी. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात. लॉफ्ट केलेला चेंडू बिरकावून दिलाय. ओव्हर एक्स्ट्रा कव्हर, षटकार सीमा पार. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रदीप राठोड सर पाहायला मिळतात, त्यांच्या सोबतीला किरण जावळे सर, अगदी कोळेकर सर हे देखील आपण पाहिले. अतिशय सुंदर दर्जेदार अंपायरिंग त्यांचं राहिलेलं आहे. सातत्यपूर्ण फक्त हीच स्पर्धा नव्हे, वर्षभर अनेक स्पर्धा आर सी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आर सी स्पोर्ट्सचे ऑफिशियल पंच प्रदीप राठोड सर, किरण जावळे सर, कोळेकर सर यांची महत्त्वपूर्ण भूमिका सातत्यपूर्वक संपूर्ण वर्षभर या मैदानावर पाहायला मिळते. यावेळी मात्र अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. चकवला फलंदाज रुपेशला. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ थांबतोय. एक गडी बाद. 33 धावा धावफलकावरती दाखल.
कुठली? एक गडी बाद 33 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ थांबलाय. चौथ्या षटकामध्ये अभय सिंग चंदेले गोलंदाजीसाठी येत आहेत. काय माहित ना रे, मी इकडे आलोय, काम चालू आहे ना गावतील. अगदी आपला रनअप मार्क करतील. छोटीशी टीम मिटिंग देखील पाहायला मिळाली. एक गडी बाद 33 धावा धाव फलकावरती दाखल. दिशा मात्र यावेळेला थोडीशी खराब आहे. वाईड बॉल अवांतर धाव प्राप्त होते. परंतु मी म्हणेन अगदी काही इंच दूर राहिला एस पासून चेंडू. प्रयत्न चांगला होता थेट एस टीचा वेध घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथं मात्र थोडीशी बाहेरच्या बाजूला दिशा. अवांतर धाव वाईडच्या रूपामध्ये प्राप्त नक्कीच होईल. आकुटप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळायला फटका. कावकॉर्नरमध्ये खेळाडू तैनात. मेहराजच्या माध्यमातून चेंडू थांबवला जाईल. सिंगल कंप्लीट होईल. अगदी आपण चर्चा करत होतो या मैदानाबद्दल. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम कासवंड भिलार येथे वसलेलं सुंदर असं मैदान. फक्त मैदानच नव्हे तर मैदानाच्या वरच्या बाजूला आपण पाहतोय अतिशय जबरदस्त कॉटेजेस आहेत. राहण्याची उत्तम सोय, जेवणाची देखील अतिशय चांगली सोय आपल्याला पाहायला मिळते. स्विमिंग पूल देखील आहे. म्हणजे फक्त क्रिकेटसाठी नव्हे तर निसर्गरम्य वातावरण ज्या ज्या व्यक्तिमत्वांना आवडतं असं निसर्गाशी नाळ जोडणारं हे ठिकाण म्हणजे आर सी स्पोर्ट्सचं हे सुंदर स्टेडियम छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम कासवंड पर्यटनासाठी देखील अतिशय सुंदर ठिकाण आहे. आणि नक्कीच या मैदानावरती जबरदस्त फटका. इथं मात्र अगदी काळजी घ्यायची खेळाडूंनी. सहा मारला, कुणी मारला? सहा रुपेशने मारला ना हो? रुपेशने खेळलेला फटका षटकार 6 धावा जरूर देऊन जातोय. यावेळी फुलटॉसवरती आडव्या बॅटने फटका खेळला आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट होती. अगदी आता डीजेची सुरेख साथ गणेश सरांच्या माध्यमातून आपल्याला लाभणार आहे या संपूर्ण मॅच मध्ये. वाईड बॉलचा इशारा पंच प्रदीप राठोड सरांच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. जबरदस्त फटका, परंतु इथं मात्र अगदी वन बाउन्स सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. धावफलकाला येतोय आकार. 47 धावा धावफलकावर दाखल. चौथं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र खोदून काढलाय. काव कॉर्नरमध्ये अलॉंग द कार्पेट मेहराजच्या माध्यमातून थांबवला जाईल. एक सिंगल या चेंडूच्या पाठीमागे प्राप्त होईल. नक्कीच थोडंसं महागडं राहिलं हे षटक. 15 धावा आल्यात या षटकामध्ये. 48 धावा धावफलकावरती दाखल आहेत. एक बॉल बाकी या षटकामध्ये. यावेळी मात्र अगदी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावतोय. सिंगल अवघी प्राप्त होईल या चेंडूच्या देखील पाठीमागे. अभय सिंग चंदेले यांच्या षटकात आल्या 16 धावा. रुपेश 11 चेंडू 17 तर सुमित 6 चेंडू 11 वर कार्यरत. 4 षटकांनंतर एक गडी बाद 49 धावा धावफलकावर दाखल.
49 रन्स ऑन द बोर्ड. 5वं षटक सुदीप चमारिया यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू फटका फसला, हवेमध्ये आहे परंतु कव्हर्समध्ये कोणताही खेळाडू तैनात नाही आहे. अगदी वैभवच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. डायरेक्ट हिट, विकेटचं पतन, OUT आउट. प्रदीप राठोड सरांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला माघारी. रुपेशच्या या फटक्यावरती चोरटी धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न, सुमितला परतावं लागेल माघारी. एकच रन आली ना. एक धाव आली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र सुमित परततायत माघारी. अगदी मैदानाच्या आत आता मात्र दाखल होतील 4थ्या क्रमांकावर मुश्ताक मुल्ला कॅप्टन. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आक्रमक फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. आत्तापर्यंत 2 इनिंग्समध्ये 89 धावा कुठल्यात. स्ट्राईकवरती रुपेश असतील. मला वायरलेसला फोन आला. 4.2 षटका 1 षटकांमध्ये 50 धावा जरूर लागल्या धावफलकावरती. आकुटप्याचा चेंडू यावेळेला फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल, पकडलाय कॅच. रुपेश सोनवणे बॅक टू डग आउट. सलगचे 2 चेंडू आणि 2 विकेट येत आहेत. सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. रनआउट, डायरेक्ट हिट वैभवच्या माध्यमातून. तदनंतर मात्र रुपेशचा फटका फसला. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील कडा सोलापूर संघासाठी रविराज घाटगे. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात राहिली आहे सुदीप यांची. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरीचा प्रयत्न, रनआउट. तदनंतर मात्र फटका फसला. एक्झिक्युशन चांगलं राहिलेलं नाही आहे फटक्याचं. आता मात्र मुश्ताक यांची जबाबदारी वाढती आहे कारण अजूनही अर्धा डाव बाकी आहे. रविराज घाटगे, मुश्ताक मुल्ला दोन्ही नवीन फलंदाज क्रीजवरती. यावेळी मात्र सोडून दिला चेंडू. पंच सांगतील वाईड बॉल. अवांतर धाव प्राप्त होते. पंचांची भूमिका देखील महत्त्वाची असते कारण प्रत्येक स्पर्धेला जिवंतपणा आणण्याचे काम, प्रत्येक स्पर्धेमध्ये शांतता, स्थैर्य निर्माण करण्याचे काम करतात ते आपले पंच. पाहत पंच पुन्हा एकदा स्थिर. ही स्थिरता गरजेची आहे. तुमच्याकडे ही स्थिरता असणं गरजेचं आहे. ॲक्शन रिप्ले अगदी आपण पाहतोय. आखू टप्प्याचा अगदी समोरच्या बाजूला खोजला टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर. अपील उचलली जरूर परंतु संपर्क नाही. या पंच स्थिर आहेत. अपीलवरती कोणताही निर्णय देण्यापूर्वी अगदी त्या मिळालेल्या काही सेकंदांच्या वेळेमध्ये देखील त्यांना खूप विचार करून निर्णय द्यावा लागतो आणि ही कामगिरी अतिशय महत्त्वाची ठरते संपूर्ण पंचांच्या पॅनलची. यावेळी पायावरती आदळलेला चेंडू लेग बायच्या रूपामध्ये ही सिंगल प्राप्त होईल. 3 गडी बाद 53 धावा धावफलकावरती दाखल होत आहेत. अगदी 5वं षटक प्रगतीपथावर असताना लॉंग ऑफवरती तैनात जॉकी. चांगली फेकी परंतु इथं मात्र अक्षय आहेत तैनात लॉंग ऑफवर. सिंगल प्राप्त होते. चांगली फेकी राहिली आहे. अक्षय आउटफील्डमध्ये चांगले झेल आतापर्यंत अक्षयने टिपलेले पाहायला मिळालेत. 5 षटकांचा खेळ थांबतोय. या षटकामध्ये आल्या अवघ्या 5 धावा, 2 विकेट देखील, त्यापैकी एक नक्कीच रनआउटची विकेट. 3 गडी बाद 54 धावा धावफलकावर दाखल. 18 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामध्ये बाकी, या इनिंग्समध्ये बाकी.
54 धावा धावफलकावर आहेत. इथं मात्र रविराजांना देखील परतावं लागतंय माघारी. अगदी विकेट आपण पाहूया. जॉकी यांचं पहिला चेंडू. इथं मात्र अगदी राऊंड द विकेट मारा करताना थेट यष्टीचा वेध घेतला. अलगद बेल्स ढासळल्या आणि इथं विकेटचं पतन. पंच प्रदीप राठोड सरांचं बोट आकाशाकडे. 4 गडी बाद 54. अडचणीमध्ये संघ. मैदानाच्या आतमध्ये निलेश मनाळे. निलेश यांच्या बॅटमधून काल आक्रमक षटकार आलेले आपण पाहिले. अखेरी संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये मोठमोठे फटके खेळण्याची ताकद निलेश यांच्याकडे आहे. कडा सोलापूर संघ. धावा आता मात्र वाढवाव्या लागतील. जोर वाढवावा लागेल. धावांचा वेग. परंतु इथं मात्र गोलंदाजीमध्ये वेगाची दाहकता आहे. वेगाची धार. इथं मात्र शॉट अटेम्प्ट केलेला नाही आहे. धाव कोणतीही घेता येणार नाही. डेलिबरेटली जर तुम्ही शॉट अटेम्प्ट केलेला नसेल, चेंडू सोडून दिला असेल तर तुम्ही धाव घेऊ शकत नाही. हे पंच सांगतात की निलेश मनाळे आलेत. इथं समयसूचकता पाहायला मिळते पंचांची. यावेळी मात्र अगदी आडव्या बॅटने खेळायला फटका. काव कॉर्नर रिजनमध्ये मेहराज डीपमध्ये तैनात. सिंगल कंप्लीट होईल. मुश्ताक आत्तापर्यंत 1 चेंडू खेळला, 1 धाव अंकित केलेले आहे. त्यांच्याकडे नजरा असतील ज्या पद्धतीची खेळी त्यांनी पहिल्या 2 मॅचेसमध्ये केलेली आहे. समोरच्या बाजूला फटका खेळला आहे. डीपमध्ये तैनात अभय सिंग यांच्या माध्यमातून थांबवला जाईल चेंडू. सिंगल आणि डबल्समध्ये खेळ सुरू आहे. अगदी मोठे फटके येत नाही आहेत सहजासहजी. ती संधी दिली जात नाही. एक तगडी लढाई मैदानाच्या आतमध्ये. भीमा कालवे मंडळ सोलापूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळी मात्र वाईडचा इशारा येत पंचांचा. आउटसाइड ऑफ स्टंप यार्ड वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न राहिला आहे. परंतु इथं मात्र थोडीशी दिशा बाहेरच्या बाजूला. वेग जबरदस्त आहे जॉकी यांच्याकडे. जॉकी सय्यद ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आतापर्यंत. यावेळी हवेमध्ये आहे परंतु अंदाज मात्र चुकलाय. अगदी चेंडूचा अंदाज घेताना झाली गडबड. निष्ठून जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. एक सूचना येते. हिल्टन टॉपमध्ये चेकआउट करायचं जर कोणाचं बाकी असेल रूम चेकआउट तर प्लीज करून घ्या. सूचना येते. हिल्टन टॉपमध्ये वास्तव्यास असणाऱ्या ज्यांचं चेकआउट करायचं राहून गेलं आहे चेकआउट करून घ्या अशी सूचना आहे. चौकार आलाय. तदनंतर आता मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. बिग हिट आउट ऑफ द पार्क. सीमा पार षटकार. 6 षटका अखेरीस 4 गडी बाद 67 धावा. जबरदस्त टोला लगावला. अगदी गगन भरारी घेतली या चेंडूनं.
6 षटकांचा खेळ थांबतोय. 4 गडी बाद 67. अभय सिंग चंदेले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. बॉलर कोण आहे? अभय सिंग चंदेले गोलंदाजीसाठी सज्ज. सोडून दिलाय. डाऊन द लेग आहे. वाईड बॉलचा इशारा. अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. जबरदस्त बॅटिंगसाठी ओळखले जातात मुश्ताक. यावेळी मात्र या मॅचमध्ये ती संधी दिली जात नाही आहे मुश्ताक यांना. सुदीप यांची चपळता पाहायला मिळते, परंतु इथं मात्र जागेवरती स्थिर घरट्यामध्ये सुरक्षित मुश्ताक. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 68 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पुढे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न राहील मुश्ताक आणि निलेश यांचा. यावेळी मात्र चेंडू ज्या वेगानं आला त्याच्या दुप्पट वेगानं मैदानाच्या बाहेर गेला. जबरदस्त स्ट्रोक. अगदी स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ताकदीचा जबरदस्त प्रहार. शक्ती प्रदर्शन. मुश्ताक मुल्लाचा षटकार. आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलेला हा देखील चेंडू भिरकावून दिलाय. अगदी वाईड लॉंग ऑफ रिजन मध्ये 6 धावांसाठी. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम कासवंड भिलार या मैदानावरती फलंदाजांनी हाहाकार माजवलाय. अवांतर धाव, वाईड बॉल. लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा असो की टेनिस बॉल क्रिकेट, या मैदानावरती गोलंदाजांना मात्र नक्कीच संघर्ष करावा लागतो. दोन्ही एकाच ह्याच्या team आहेत ना? खोदून काढला यॉर्कर. यावेळेला मिनी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. सिंगल प्राप्त होतीये. 76 वरती धावफलक पोहोचतोय. अगदी अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. अर्थात या इनिंग्समध्ये आणखी एक ओव्हर आहे. यानंतर 9 चेंडू आहेत. किती धावा जोडल्या जातील हे मात्र पाहायचं आहे. 76 धावा आत्तापर्यंत लागल्यात. या मैदानाची आपण जर खासियत पाहिली ना तर RC स्पोर्ट्सचं हे मैदान रणजित चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मैदानाची सुंदर अशी रचना आणि या मैदानावर अनेक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. खेळपट्टी अतिशय सुंदर बनवली गेलेली आहे आणि लेदर बॉल क्रिकेटचे अनेक नजारे आपण पाहिलेले आहेत. तर तिथे देखील गोलंदाजांना नक्कीच संघर्ष करावा लागलाय. अचूक टप्प्यावरती इथं मात्र चेंडू हाताळावे लागतील. वाईड बॉल आणखी एक येतोय. कव्हर्समध्ये खेळला फटका. अलॉंग द कार्पेट. डीपमध्ये खेळाडू तैनात. थोडीशी मिसफिल्ड, परंतु अवघी एक सिंगल फेकी नक्कीच थांबवली जाते. मुश्ताक यांच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय. आणखी एखादा मोठा प्रहार येईल का या ओव्हरमध्ये हे पाहायचंय. खोदून काढला याही वेळेला हेलिकॉप्टर, परंतु अगदी इलिव्हेशन मिळत नाही. सिंगल फक्त मिळेल याही चेंडूच्या पाठी. चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, ओव्हरऑल गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लढाई लढली जाते. संघर्ष केला जातोय.
यावेळी मात्र डाऊन द लेग अगदी खिलाडू वृत्ती दाखवली जाते. बॅटची झाली, पंचांचा इशारा येण्यापूर्वीच स्वतः निलेश मानाळे यांनी सांगितलंय हो इट इज आउट, विकेट आहे आणि खेळपट्टी सोडली आहे. कौतुक करावं लागेल नक्कीच खिलाडू वृत्तीचं. 79 धावा, 5वा गडी गारत पहा. डाऊन द लेग ॲग्रेसिव्ह सेलिब्रेशन जरूर, परंतु कौतुक मात्र निलेशच्या या निर्णयाचं मी करेन, कारण खूप कमी वेळा अशा प्रकारचे मैदानाच्या आतमध्ये खिलाडू वृत्ती पाहायला मिळते. बॅट्समन कोण आहे? 79 धावा धावफलकावरती विठोबा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अखेरचं षटक हाताळण्यासाठी सुदीप यांनी जबाबदारी घेतली. स्वतः कॅप्टन सुदीप चमेरिया. सुदीप यांचा पहिला चेंडू आडापटने खेळला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगवरती रनआउटची संधी. चेंडू गॅदर करण्यामध्ये गडबड, अखेरच्या क्षणी मात्र फलंदाज घरट्यामध्ये सुरक्षितरित्या दाखल. नॉट आउटचा इशारा येतोय पंच किरण जावळे सरांचा. अगदी फलंदाज सेफ आहे असं ते सांगतील. चांगली फेकी राहिली, परंतु अखेरच्या क्षणी मात्र फलंदाज दाखल झाले क्रीजमध्ये. सिंगल येते या पहिल्या चेंडूच्या पाठीमागे. विठोबा ऑन स्ट्राईक. फुल टॉस, अगदी दिशा दाखवली. वन बाउन्स, स्क्वेअर लेग, सीमा पार. RC स्पोर्ट्सचे स्वयंसेवक तैनात, त्यांच्या माध्यमातून चेंडू अगदी लगेच दाखल केला जाईल. कौतुक करावं तितकं थोडं, कारण इथं त्यांचं योगदान देखील विसरून चालणार नाही आहे. फुल टॉस लॉफ्ट केला आहे. डाऊन द ग्राउंड, ऑन द राईज. विठोबा यांच्या बॅटमधून आलेला आणखी एक चौकार. अठ्ठ्याऐंशी धावा, 5 गडी बाद इथं धावफलकावरती लागत आहेत. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार आपण पाहतोय. कडा सोलापूर विपक्ष BCC सोलापूर. यावेळी दिशा खराब आहे. वाईड बॉलचा पंचांचा इशारा. यावेळी मात्र हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर. आखू टप्प्याचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार. विठोबाचा बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. ऍक्शन रिप्ले अगदी आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर खेचून मारलाय, अगदी फेकून दिलाय सीमापार. यावेळी लो फुल टॉस, अगदी बॅटच्या बॉटम वरती चेंडू आदळतोय. 95 धावा धावफलकावर लागल्यात. अखेरचा एक चेंडू शतक ओलांडलं जाईल का, सेंचुरी ऑन द कार्ड्स लागेल का, हे मात्र पाहायचंय. बॅटची इनसाइड एज, अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट, एका धावेवरच थांबावं लागेल. आणि अखेरच्या चेंडूवर मात्र विकेट येते. विठोबा रनआउटच्या रूपामध्ये बाद. एक सिंगल जरूर आली. 96 धावा धावफलकावरती. प्रतिषटक 12च्या सरासरीनं विजयासाठी आता मात्र 48 चेंडू 97 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय. चांगला धावफलक आहे, सन्मानजनक धावसंख्या मी म्हणेन, परंतु लढाई तगडी होणारी यात मात्र शंका नाही. नक्कीच करेक्शन केलं जाईल. 95 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 96 करायचे आहेत.
95 धावा लागल्यात विजयासाठी. 48 चेंडू 12च्या सरजेनं 96 बनवायचे आहेत BCC सोलापूर संघाला. पंच्याण्णव धावा धावफलकावर लागलायत. 48 चेंडू 96चं लक्ष आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. कडा सोलापूर 96 धावांचं लक्ष आहे डोळ्यासमोर. भीमा कालवे मंडळ सोलापूर संघासमोर. अगदी नमस्ते नाही नको. 96 धावांचं लक्ष आहे. तगडं आव्हान गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये अर्थातच निलेश मानाळे दाखल होतील. सलामीची जोडी दाखल करायची प्लीज. भीमा कालवे मंडळ सोलापूर. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम कासवंड भिलार अर्थातच RC स्पोर्ट्सचं हे मैदान. RC स्पोर्ट्स म्हणजेच रणजित चव्हाण सर अतिशय जबरदस्त त्यांनी मैदान तयार केलं आहे आणि त्या मैदानावरती अनेक दैदिप्यमान स्पर्धांचा आपण याची देही याची डोळा साक्षीदार होत आहोत. त्यापैकीच एक ही स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र कृष्णा खोरे मंडळ पुणे अंतर्गत सातारा सिंचन मंडळ सातारा आयोजित मंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धा जलसंपदा विभाग. अतिशय दर्जेदार अशी देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून
आर सी स्पोर्ट्सच्या अगदी शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जातोय. आर सी स्पोर्ट्स ओळखले जातात आपल्या सुंदर अशा या मैदानासाठी, त्याचबरोबर अतिशय अप्रतिम व्यवस्था आहे राहण्याची देखील, कॉटेजेस अप्रतिम, स्विमिंग पूल देखील पाहायला मिळतो, निसर्गरम्य वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये क्रिकेट खेळण्याचा एक वेगळाच आनंद. फक्त क्रिकेटच नव्हे तर समालोचन करताना देखील अशा प्रकारच्या मैदानावरती अगदी मन भारावून जातं. अप्रतिम नियोजन, सुंदर आयोजन. आर सी स्पोर्ट्स कासवंड बिलार, सुदीप आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये. चेतन स्ट्राईकवरती दाखल, सुदीप इज ऑन नॉन स्ट्रायकर एंड. 96चं लक्ष, निलेश गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी अगदी पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केला, हवेमध्ये आहे, कॅच पकडलाय की सुटलाय? नक्कीच इथं मात्र कॅच सुटलाय आणि निर्णय काय येईल हे देखील पाहायचंय. अखेरच्या क्षणांमध्ये ही गडबड करून चालणार नाहीये. या छोट्या छोट्या चुका मोठ्या मोठ्या मॅच मध्ये महागात पडतात. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं, सोपन भालेकरांचा पहिल्या चेंडूवर कॅच सुटला, त्यानंतर ते नाबाद राहिले अखेरपर्यंत. आता चेतनला देखील जीवनदान मिळालंय, सिंगल आली पहिल्या चेंडूवर. आकुटपदा चेंडू, बाटची कडा, शॉट तडम्यांवरती मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, सिंगल प्राप्त होईल. गोलंदाजी लाईनअप याही संघाचे तगडे आहे, दोन्ही संघ तुल्यबळ, त्यामुळे मॅच अगदी काटेकी टक्कर होणार यात मात्र शंका नाही. यावेळी लो फुलटॉस अगदी खोदून काढलाय, समोरच्या बाजूला मुश्ताक मुल्ला येत आहेत, अगदी मिडॉनवरून चेंडूला थांबवतील, सिंगल कंप्लीट केली जाईल या चेंडूच्या पाठीमागे. बोला की सर. हॅलो. यावेळी मात्र जबरदस्त टायमिंग, अफलातून स्ट्रोक देऊन जाईल अर्धा डझन धावा. पहिला षटकार कॅप्टन सुदीप यांच्या बॅटमधून. डीजे ऑपरेटरसाठी नक्कीच आम्हाला गरज आहे आता सुरेल संगीताची साथ देण्यासाठी. बागपुडवरती जबरदस्त कव्हर्स मध्ये खेळला फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, चौकार, 4 धावा. अप्रतिम फटकेबाजी आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना इरादे स्पष्ट, आक्रमण, अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे सांगितलं जात आहे. कॅप्टन सुदीप राऊंड 2 विकेट मारा, आखूटप्प्याचा जागा बनवली, अगदी दोन्ही पाय हवेमध्ये, तदनंतर मात्र एक बॅकफूट पंच, 4 धावा देऊन जातोय, चौकार. तेरा धावा आल्या धावफलकावरती. हलक्या हाताने ढकललेला चेंडू, सिंगल प्राप्त होतीये या चेंडूच्या पाठीमागे. षटकाची होती सांगता, एक षटकानंतर बिनबाद 14 धावा धावफलकावरती दाखल आहेत. चांगली सुरुवात मी म्हणेन अगदी. आता मात्र 42 चेंडू, अजूनही 82ची गरज. लक्ष मोठं जरूर आहे. मुश्ताक मुल्ला दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र मजा येईल.
पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल, फिल्डर पकडलाय कॅच, अगदी दाखवलाय डगआउटचा रस्ता. जबरदस्त बॅटिंग, सेलिब्रेशन देखील पाहायला मिळत आहे. अगदी इथं मात्र खेळीमेळीच्या वातावरणात देखील ॲग्रेशन आहे. विकेट येते कडा सोलापूर विपक्ष BCC सोलापूर. यावेळेला फटका फसला, अगदी डाऊन द बॉल, फिल्डर त्याच फटक्यासाठी उभा होता. तिसऱ्या क्रमांकावर आता मात्र कोण दाखल होईल? अक्षय मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये उतरतील. कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या बॅटलमध्ये सेनापतीनं सेनापतीला गारद केलंय. अक्षय चौधरी तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतील. अक्षय चौधरी दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावर. बाउन्सरनी स्वागत केलंय, जबरदस्त चेंडू हाताळलाय, अगदी प्लंब केलं मी म्हणेन, कारण अगदी ऑफ साईडची जर क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली ना आपण तर शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट आहे, कव्हरमध्ये खेळाडू तैनात, मिड ऑफ जाळं विणलंय, अक्षरशः जाळं, बॅकवर्ड पॉईंट, फॉरवर्ड पॉईंट, कव्हर, अगदी पॉवर पॅक्ड फिल्डिंग. आणि गोलंदाजीमध्ये मात्र बाउन्सरचा मारा केला. लेग साईड रिजन सर्कलच्या आतमध्ये फक्त मिड विकेटवरती खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमधील हे महत्त्वपूर्ण दुसरं षटक. शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ लॉंग ऑन मात्र महत्त्वपूर्ण ठरतील या मॅचमध्ये. फुल टॉस, इथं मात्र चुकीला माफी नाही, फुल टोल वसूल केलाय, चौकार येतोय. यावेळी मात्र जबरदस्त वेगानं हाताळलाय चेंडू, खाली राहिलाय, डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बाउन्स मिळत नाहीये या चेंडूवरती. वेग आहे खेळपट्टीमध्ये, त्यामुळे तुमच्याकडे जर वेगाची दाहकता असेल तर नक्कीच खेळपट्टी गोलंदाजाला पूरक ठरते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा, शॉर्ट पिट डिलिव्हरी, अराउंड आउटसाइड ऑफ स्टंप, पुल करण्याचा प्रयत्न राहिला, खेचण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र संधी मिळत नाही. एक चौकार अवघा आलाय, त्या व्यतिरिक्त मात्र धावांसाठी झगडावं लागतं. अक्षयला 4 चेंडू 4 धावांवर खेळतात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मुश्ताक यांच्या माध्यमातून. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, परंतु तयार होते, अगदी मनगडाचा वापर करत लॉंग ऑनच्या दिशेने गाईड केला चेंडू. सिंगल प्राप्त होते. षटकाची सांगता होईल. 2 षटका अखेरीस 1 गडी बाद, 19 धावा फलकावर अवघ्या 5 आल्या या ओव्हरमध्ये. आता मात्र 36 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 77 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 77. छोटीशी टीम मीटिंग जरूर. गोलंदाजीसाठी जबाबदारी कुणाच्या खांद्यावर सोपवली जाईल ही चर्चा, आणि या चर्चेतून नक्कीच उत्तर मिळेल. आव्हान खडतर. मारायचं
रुपेश सोनावणे गोलंदाजीसाठी येत आहेत. रुपेश सोनावणे गोलंदाजीसाठी येत आहेत. 19 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. 36 चेंडू 77ची गरज. अक्षय स्ट्राईकवरती दाखल. पहिला चेंडू बिगिटचा प्रयत्न आहे आणि निष्ठून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मस्तक पेदस्तक षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त फटका आलाय. आता मात्र रुपेशला पुनरागमन करावं लागेल. बॅकअप अगदी द्यावं लागेल चांगल्या चेंडूचा. यावेळी मात्र चांगला हाताळलाय चेंडू. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला गुडलंड स्पॉटवरून अतिरिक्त उसळी या चेंडूला मिळते. कडा सोलापूर संघासाठी योगदान देताना रुपेश. यावेळी समोरच्या बाजूला बॅक टू द बॉलर खेळलेला फटका फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने थांबवला रुपेशनी. एक गडी बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. षटकार आला तदनंतर मात्र 2 चेंडू अतिशय चांगले हाताळलेत. मिश्रण केलं जातं या टप्प्यामध्ये दिशेमध्ये. बॅटची कडा घेऊन चेंडू 1 बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दबाव टाकण्याचा सातत्याने प्रयत्न राहिलाय. अगदी आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मधील हे 3रं षटक अर्थातच अखेरचं षटक आपण पाहतोय. पुन्हा चेंडू हाताळावा लागेल. रनअप पुन्हा मार्क करावा लागेल. थोडासा तोल ढासळला इथं. रुपेश सोनावणे चांगले आत्तापर्यंत गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार जो आला ना तो देखील क्लोज कॉल. अगदी क्षेत्ररक्षकाकडे संधी नक्कीच होती. यावेळी मात्र स्लोअर 1 पडलिया और जड दिया. सीमा पार षटकार. खनखनीत दणदणीत टोला. शक्ती प्रदर्शन अक्षयचं. अगदी 4 चेंडूंवर जी मेहनत घेतली ती मेहनत इथं मात्र एका षटकारानं गणित बदलून टाकली. अजूनही 1 चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. 2 षटकार आलेत. 2 षटकारांच्या मदतीनं धावफलक 31 वरती सक्रिय होत आहे. नाही बोल बाकी. आडव्या बॅटनं खेळायला फटका. अगदी निलेश यांच्या हातामध्ये 1 बाउन्स येतोय. उसळी घेऊन सिंगल प्राप्त. चांगली फेकी राहिली आहे. सिंगल बरोबर षटकाची सांगता. 3 षटकाखेरीस 32 धावा धावफलकावर. 30 चेंडू. आता मात्र 64ची अजूनही गरज. चला मॅच आपण अगदी सुरू ठेवणार आहोत. अतिरिक्त वेळ घेऊ नका. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. 8 षटकांसाठी 30 मिनिटांचा वेळ मर्यादित करण्यात आलेला आहे. अगदी RC स्पोर्ट्सचे पंच
किरण जावळे सर, प्रदीप राठोड सर यांच्या माध्यमातून अगदी कोळेकर सर हे देखील आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना सातत्यानं पाहतो. अगदी मुख्य पंच म्हणून त्यांची कामगिरी देखील लाजवाब आहे. संपूर्ण आर सी स्पोर्ट्सची टीम जी आहे, स्वयंसेवकाच्या भूमिकेत असलेले आपले संपूर्ण टीम, त्यांचे देखील योगदान महत्त्वपूर्ण. अगदी सकाळच्या सत्रापासून सायंकाळपर्यंत सातत्यपूर्वक त्यांची मेहनत, पडद्यामागचे हे सर्व कलाकार आणि त्यांच्या खांद्यावरती कौतुकाची थाप देणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण त्यांच्या मेहनतीमुळेच खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये रंगत चढते. अगदी मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू आतमध्ये आणण्यापासून सर्व खेळाडूंच्या मागणीनुसार सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यापर्यंत, अगदी राहण्याची उत्तम सोय, मैदान इतकं सुंदर, आर सी स्पोर्ट्स कौतुक नक्कीच करावं लागेल. 32 धावफलकावर आहेत. 30 चेंडू 64ची गरज. गोलंदाजीसाठी रविराज घाटगे. अक्षय इज ऑन स्ट्राईक. यावेळी मात्र दिशा खराब आहे. डाऊन द लेग, वाईड बॉल. अक्षय जर आपण विचार केला ना तर 2 षटकार 1 चौकार, 11 चेंडू 18 वर खेळतात. चेतन बांदेकर जरूर सलामीवीराच्या भूमिकेत, परंतु अवघे 2 चेंडूंचा सामना केला आतापर्यंत. फटका या वेळेला फसलाय, हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय कोणताही खेळाडू तैनात नाही आहे लेग साईड रिजनमध्ये. ऑफ साईड जॅम पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर्स, शॉर्ट फाईन लेग, 4 खेळाडू जे तैनात आहेत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उंच, डाऊन द बॉल. रुपेश पकडलाय कॅच, विकेटचं पतन आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन. चेतन, अगदी पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं चेतनला, परंतु आता मात्र अगदी परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला माघारी. फलंदाजीसाठी येत आहेत खालच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारे अभय सिंग चंदेले. अगदी स्लोअर वरती आतापर्यंत बांधून ठेवलंय फलंदाजांना. संतोष आडाकुळ गुरुजींचं आगमन होतंय. आपलं सरचे स्वागत. स्थानापन्न व्हा. अगदी 34 धावा लागल्या धावफलकावरती. तदनंतर मात्र एका विकेटनं समीकरण पुन्हा बदललं. या षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या 2 धावा 3 चेंडूच्या पाठीमागे येत आहेत. यावेळी शफल झाले, तयार होते आणि चेंडूला देखील भिरकावून दिलाय. 1 बाउन्स, सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. चांगला फटका खेळला अगदी अभय सिंग चंदेले, मॅन इन फॉर्म. नक्कीच अगदी क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जातील. अगदी डीप स्क्वेअर लेगमध्ये निलेश मनाळे तैनात. स्लोअर 1 या वेळेला अगदी प्लम्ब इन फ्रंट ऑफ द विकेट. नक्कीच इथं लेदर बॉल क्रिकेटची मॅच जर तुम्ही या मैदानावर आत्ता पाहत असताना पंच किरण जावळे सरांनी नक्कीच सांगितलं असतं परतावं लागेल, कारण इतका सुंदर चेंडू हाताळला. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू आणि आपल्या स्लोअर 1चं अतिशय सुंदर असं मिश्रण रविराज करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शफल झाले जरूर, परंतु संपर्क होऊ दिलेला नाही आहे.
बॅट आणि बॉलमध्ये. लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर विपक्ष भीमा कालवे मंडळ सोलापूर. 4 षटकांचा खेळ थांबलाय. 2 गडी बाद 38 धावा धावफलकावर. अजूनही 24 चेंडूच्या पाठीमागे आहे. 58ची गरज. 24 चेंडू 58 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रति षटक तुम्हाला 14.5 ची सरासरी राखायचे. गोलंदाजीसाठी रुपेश सोनावणे पुन्हा एकदा सज्ज. सेमीफायनल क्रमांक 2चा थरार. फायनलमध्ये कुकडी सिंचन मंडळ पुणे दाखल झाले. त्यांचा सामना कोण करणार यासाठी केली जाणारी ही लढाई. गतवर्षी फायनलिस्ट सेमीफायनलमध्ये आज भिडताना एकमेकांना पाहायला मिळत आहेत. रुपेश समोर असेल अक्षय. यावेळी आडवा बॅटने खेळेल. हा फटका डीप लॉंगॉनवरती थांबवला जाईल. सिंगल प्राप्त होईल. रुपेशच्या षटकामध्ये 2 षटकार अक्षयनी मागच्या षटकात खेळलेले आपण पाहिले. नंतर यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. यावेळी अपील उचलली आहे. जबरदस्त अपील आहे परंतु पंच स्थिर आहेत. नॉट आउटचा इशारा. रिव्ह्यू उपलब्ध नाही आहेत. ऑनफिल्ड कॉल इज द लास्ट कॉल. पंच अनुभवी आहेत. त्यांचा निर्णयाचा आपण सर्वांनी सन्मान करायचा आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान खेळाडूंनी करायचा आहे. अगदी डॉट बॉल नक्कीच आलाय. यावेळी मात्र अतिरिक्त उसळी मिळाली. चेंडूला नक्की डोक्याच्या वरून जातोय. पंत सांगतील वाईड बॉल आहे. +1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आहे. 1 बाउन्स. अगदी वाईड बॉल. यावेळी अगदी फटका खेळला हवेमध्ये आहे. फिल्डर प्रयत्न चांगला परंतु जस्ट ओव्हर द रोप्स चेंडू 6 धावा देऊन जाईल. अप्रतून षटकार. षटकार लगावलाय. अगदी अभय सिंग चंदेले. संपर्क जबरदस्त बॅट आणि बॉलमध्ये. फील्डमध्ये बदल केले जातील आता. पुन्हा एकदा जबरदस्त फटका यावेळेला खेळलाय. 1 बाउन्स फील्ड केला जातोय. सिंगल मात्र नक्कीच प्राप्त होईल. यावेळी मात्र फुलटॉसचा फुलटोल वसूल. अक्षय चौधरी आणि रुपेश या बॅटलमध्ये आतापर्यंत अक्षय मात्र वरचढ ठरलाय. रुपेशच्या गोलंदाजीवर अक्षयच्या बॅटमधून हा 3रा षटकार पाहायला मिळतोय. 53 धावा धावफलकावरती लागतायत. या षटकाराबरोबर अर्धशतक धावफलकावरती झळकत आहेत. 53 धावा.
स्क्वेअर लेगचा खेळाडू आता मात्र सर्कलच्या आतमध्ये तैनात केलेला पाहायला मिळेल. आखो टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने मारला फटका लॉंगांवरती तैनात क्षेत्ररक्षक सिंगल डबलचा प्रयत्न इथं मात्र ओ यू टी आउट. अभय सिंग चंदेले रनआउटच्या रूपात परततील माघारी. दुसऱ्या धावेची इथं मात्र लालच बुरी बाला होतीये आणि ते लालच महागात पडत आहे. निर्णायक क्षणांमध्ये इन्फॉर्म बॅटर अभय सिंग चंदेले डगआउटमध्ये माघारी. चांगली फेकी गॅदर करताना थोडीशी गडबड परंतु अखेरच्या क्षणी सावरलं स्वतःला आणि अगदी लगेचच एसटीचा वेध घेतला. रनआउट अभय सिंग चंदेले बाद. मेहराज शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाच षटकांचा खेळ संपतोय. 3 गडी बाद 54 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आता 42 ची गरज. प्रतिषटक 14 ची गरज आहे. मुश्ताक मुल्ला विपक्ष मेहराज शेख अशी लढत आता असेल मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 42 ची गरज. सेमी फायनलचा थरार. पहिल्या चेंडूवरती आकाशामध्ये गगन भरारी. बाकफूट पंच सीमा पार ओव्हर कव्हर्स. मेहराज शेखचा बिग ब्लास्ट षटकार. समीकरण आता मात्र पुन्हा बदलत आहे. 17 चेंडू आता 36 ची गरज. मेहराज यांनी मारलेला फटका. यावेळी मात्र बाउन्सर हाताळलाय. जबरदस्त उसळी. अतिशय सुंदर. 1 फॉर द ओव्हरचा पंचांचा इशारा आहे. पंचांचा निर्णयाचा सन्मान करायचा आहे. पंच अनुभवी आहेत. वन फॉर द ओव्हरचा इशारा पंच प्रदीप राठोड सर सांगतील. अतिशय अनुभवी पंच आपल्याला लाभले या संपूर्ण स्पर्धेसाठी. RC स्पोर्ट्सचे पंचांचं पॅनल रणजित चव्हाण सर आणि संपूर्ण टीम यांचं अतिशय सुंदर कार्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी समोरच्या बाजूला खेळलेला फटका वाईड लॉंगॉनवरती डीपमध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा संधी आहे का? दुहेरी दावा घेण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिलाय परंतु या मैदानावरती डबल्स घेणं तितकं सोपं नाही राहिलेलं आहे. सिंगल्स अगदी सोप्या राहत आहेत परंतु दुहेरी धावा घेताना अडचणीचा सामना संघाला करावा लागतोय. यावेळी पुन्हा एकदा बाउन्सर आहे हवेमध्ये. फिल्डर इथं मात्र सुमित रेअर मुवमेंट. आतापर्यंत सुमितचं कॅचिंग चांगलं राहिलंय परंतु यावेळी मात्र महत्वाच्या मॅचमध्ये हीच तर खरी वेळ आहे. या वेळेवर तुम्हाला अचूकता साधायची आहे परंतु इथं मात्र कॅच ड्रॉप होतोय. यावेळी फुल टॉस वरती फटका खेळला. गॅप मध्ये मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध अगदी चौकार येतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा तर आल्यात. प्रतिषटक 14 ची धावगती आवश्यक आहे. 66 धाव फलकावर लागतायत. अगदी 13 चेंडू 30 ची गरज.
जबरदस्त यॉर्कर, वेगावरती स्वार. अपील उचलली जाते परंतु फेटाळून लावली जाईल. डॉट बॉल आहे. डॉट बॉल बरोबर षटकाची सांगता. 5-6 षटका अखेरीस 3 गडी बाद 66 प्रतिषटक 11ची धावगती, परंतु आवश्यक धावगती वाढतीये, 15 वरती पोहोचते. 12 चेंडू 30ची गरज. नक्कीच आपण कंपॅरिझन जर करायचं झालं ना स्कोर कार्डचं, तर 6 ओव्हर नंतर कडा सोलापूर या संघाचा देखील स्कोर आपण पाहिला तर 4 गडी बाद 66 इतका होता. परंतु तदनंतर मात्र अखेरच्या क्षणांमध्ये विठोबा आले. विठोबा यांनी धावफलकाला वेग दिला, धावा वाढल्या, 95 पर्यंत मजल मारली. आणि आता मात्र 12 चेंडू 30ची गरज असताना चेस करताना मात्र समीकरणं बदलतात. चेस करताना तुम्हाला गणित मांडावी लागतात. एखाद दुसरा डॉट बॉल देखील दबाव टाकतो, तर एखादा षटकार गोलंदाजाला अडचणीमध्ये आणतो. कधी या बाजूला, कधी त्या बाजूला, कधी ऐलं तेरावर, कधी पहिलं तेरावर, अशी मॅच शिफ्ट होताना आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी आता मात्र 7व्या षटकात प्रीमियम गोलंदाज निलेश मनाळे यांना आमंत्रित केलं आहे. पहिल्या षटकात निलेश यांच्या 14 धावा आल्या होत्या. आता मात्र स्पेलमधील दुसरं षटक, संघासाठीचं 7वं, 12 चेंडू 30ची गरज असताना मेहराजकडे देखील ती क्षमता आहे. अक्षय अगदी 16 चेंडू 28 वरती खेळत आहेत. मुश्ताक मुल्ला यांचं खरं तर गोलंदाजी टर्निंग पॉईंट ठरली इथं या मॅचमध्ये. पहिला चेंडू दिशाहीन, वाईड बॉलचा पंच, किरण जावळे सरांचा इशारा. सातवं षटक प्रगतीपथावर असताना 3 गडी बाद 67. जबरदस्त चेंडू हाताळलाय, डायरेक्ट हिट होतोय जरूर. इथं मात्र अगदी विकेट येते. अक्षय तंबूच्या आश्रयाला परततील माघारी, रनआउटच्या रूपात होतील बाद. अगदी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु डायरेक्ट हिट यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडू हा हाताळला गेला निलेश यांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये जाकी सय्यद यांनी कालच्या मॅचमध्ये क्रुशियल मुवमेंट्समध्ये भूमिका अतिशय महत्त्वाची बजावली आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. एक लो स्कोरिंग मॅच, ज्या पद्धतीनं मोहन मोरे सरांच्या संघानं संघर्ष केला त्या मॅचमध्ये लढाई लढली. अखेरच्या क्षणांमध्ये मात्र जाकीचा खेळ जबरदस्त राहिला आणि त्यांनी संघाला विजय मिळवून दिला. मॅच फसली होती, परंतु पुन्हा तीच स्थिती आहे. काल देखील आपण जर पाहिलं ना तर 14 चेंडू 25ची गरज होती. आज समीकरण तसंच काहीसं. आता मात्र 11 चेंडू 29ची गरज आहे. जाकी सय्यद 180चा करिअर स्ट्राईक रेट जाकीचा. थेट पायावरती वेगावरती स्वार होणारा चेंडू. गणेश आहेत शॉर्ट पॉईंटवरून, थांबवतील चेंडूला. सिंगल जरूर लेग बायच्या रूपामध्ये येते, परंतु
आता सिंगल्स आणि डबल्समध्ये खेळ करून चालणार नाही आहे, मोठे पटके येणं गरजेचं आहे. कारण अखेरच्या षटकात कमीत कमी धावा तुम्हाला नक्कीच चेस करण्यासाठी हव्या असतील. लॉफ्ट केला हवेमध्ये, नाणी निसटून जाईल. मेहराज शेख वन बाउन्स सीमापार चौकार, अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका. या मॅच मध्ये मजा येणारी यातील मात्र शंका नाही. मॅच बनतीये पुन्हा एकदा. 24ची गरज अजूनही 9 चेंडूच्या पाठीमागे. फुलटॉसचा फुलटोल वसूल. खरपूस समाचार. या निर्णायक क्षणांमध्ये मेहराज शेख ठरतात संघासाठी हिरो. व्हॉट बॅटिंग, अफलातून स्ट्रोक. या षटकारानं पुन्हा एकदा हृदयाचे टोके असंतुलित केलेत. आता मात्र हार मानून चालणार नाहीये. लढाई लढावी लागेल, संघर्ष करावा लागेल. हारा वही जो लढा नाही. मन ही मन को जानता, मन ही मन का मीत. मन के हारे हार है, मन के जीते जीत. आता मनामध्ये जिद्द चिकाटे ठेवून निलेश मनाळे यांना टप्पा हाताळावा लागेल. कारण मेहराज इट्स सेट ऑन फायर. जबरदस्त हाताळा चेंडू. बॅकअप डिलिव्हरी अतिशय सुंदर. या डॉट बॉलनं पुन्हा समीकरण बदलतंय. आणखी एक चांगला चेंडू आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येईल. 7 चेंडू, आता 18ची गरज आहे अजूनही. सात चेंडू 18 धावांची आवश्यकता. स्टेप आउट, टॉपेज अगदी गॅप मध्ये निष्ठून जातोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडूचा देखील अंदाज चुकला. चौकार. नशिबाच्या घोड्यावरती स्वार. मेहराज शेख 9 चेंडू 25 वर कार्यरत. 7 षटकांनंतर 82 धावा धावफलकावरती. 6 चेंडू, आता मात्र अवघ्या 14ची गरज. परंतु हे विसरून चालणार नाहीये. येणारे 6 चेंडू हाताळण्यासाठी हुकमी एक्का बोलावला जातोय. रविराज घाटगे. अगदी बचाव कसा करायचा हे रविराजांना सांगायची गरज नाही, तर पाठलाग कसा करायचा हे काल जॅकी यांनी दाखवून दिलंय. मेहराज 9 चेंडू 25. जॅकी नुकतेच आले तर 1 चेंडू खेळलाय. धावा आतापर्यंत आलेली नाही जरूर, परंतु येणाऱ्या 14 धावा जर बनवल्या तर मात्र हिरो ठरतील पुन्हा एकदा. रविराज काटगे समोर असतील जॅकी. पहिल्या चेंडूवर गती परिवर्तन. इथं मात्र चांगली गोलंदाजी आहे. डॉट बॉल आलाय. स्लो रन वरतीच जाळ्यामध्ये फलंदाजांना ओढणं ही खासियत आहे रविराज यांची. 5 चेंडू 14ची गरज. सेमी फायनलचा थरार, परंतु हृदयाचे टोके मात्र वाढवत आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा. नक्कीच अतिशय दर्जेदार असे खेळाडू वरच्या लेवल पर्यंतच्या स्पर्धा आतापर्यंत खेळलेले आहेत. 5 चेंडू 14ची गरज. रविराज विरुद्ध जॅकी. बिग बॅटल इज ऑन. फुलटॉस वरती फटका बसलाय. मुश्ताक मुल्ला पकडली कॅच. विकेटचं पतन. फलंदाज बाद. अगदी जबरदस्त. 4 चेंडू, आता 14ची गरज. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली बघ जेले घ्यावयात जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव.
या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेटा राजा, हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेटा राजा, आता हुकला तो मात्र संपला. समीर शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल. 4 चेंडू 14ची गरज. हाच तो क्षण, निर्वाणीचा क्षण. अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा गती परिवर्तन, लेग कटर. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? फलंदाज समीर शेख रनआउटच्या रूपात होतील बाद. अगदी चपळता दाखवण्याचा प्रयत्न झाला परंतु सावरलं. इथं मेहराज यांनी विकेट आली. समीर आल्या पावली गोल्डन डकचा शिकार. परंतु रविराजची गोलंदाजी, काय बॉलिंग केली जाते, कौतुकास्पद गोलंदाजी आहे. जितकं कौतुक करावं तितकं थोडं. स्लोअर वन सातत्यानं त्याचं मिश्रण आणि त्या मिश्रणाचा पुरेपूर वापर केलेला आहे आत्तापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये शिवराज कुंभार दाखल होत आहेत. 3 चेंडू 14, अर्थात 3ही चेंडूच्या पाठीमागे आता मोठे फटके आवश्यक. यस, रिस्क घेणं गरजेचं होतं. मेहराज यांनी धावणं गरजेचं होतं परंतु तिथं ताळमेळामध्ये गडबड झाली. खरं तर जोपर्यंत मेहराज पोचत नाही तोपर्यंत कुठेतरी समीरनी क्रीजवरती थांबणं गरजेचं होतं. सॅक्रिफाईस या पद्धतीने करताना देखील तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आखावी लागते. 3 चेंडू 14, महत्वाचा चेंडू. दोन चेंडू आता 13ची गरज. महत्वपूर्ण क्षण मॅच मध्ये. सलगचे 2 षटकार खेळून सुपर ओव्हर मध्ये दाखल होईल का संघ? फुल टॉस वरती लॉफ्ट केलाय, भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार आहे की ललकारी ठोकली आहे. 1 चेंडू 7ची गरज. दिस इज द मॅच. आणि मोठी मॅच कशी असावी तर ही अशी असावी. सेमीफायनलचा थरार. 10 चेंडू 31. मेहराज शेख ना कद बडा ना पद बडा, खिलाडी वही बडा जो मुसीबत में सबसे आगे खडा. आणि आता इथं मैदानाच्या आतमध्ये मेहराज उभा आहे. फुल टॉस वरती प्रहार. आता मात्र चांगला 1 चेंडू दबाव मध्ये गोलंदाज देखील असेल. 1 बॉल 7. सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? एक चेंडू 7ची गरज. निर्णायक बॉल. निर्णायक बॉल वरती रविराज घाडगे. काय असेल पवित्रा? पुन्हा एकदा स्लोअर वन. स्लोअर वरती चकवलाय. निष्ठून जातोय चेंडू. अगदी मॅन ऑफ द मुवमेंट नक्कीच या क्षणांचा हिरो ठरलेत रविराज घाडगे. पुन्हा एकदा संघाला वाचवलाय. तेरी मंजिल तेरा हौसला आजमाएगी, सपने टूटने का डर दिखाएगी, किसी भी बात से हिम्मत न हारना, ठोकरे ही तुझे दोबारा चलना सिखाएगी. आणि नक्कीच अडचणीमध्ये मार्ग काढत कडा सोलापूर पुन्हा एकदा फायनल मध्ये दाखल. नक्कीच मागच्या मॅच मध्ये 1 धावेचा बचाव, या मॅच मध्ये 6 धावांचा बचाव केलाय. जबरदस्त मॅच आपल्या भेटला आली आहे. फायनल मध्ये दाखल कडा सोलापूर.